महाराष्ट्राच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, पण हा पैसा खरंच जनतेच्या सुविधेसाठी वापरला जातो की काही लोकांच्या खिशात जातो? आज आपण बोलणार आहोत महाड तालुक्यातील वराठी येथील एका अशाच कामाबद्दल, जिथे भ्रष्टाचाराचे तडे स्पष्टपणे दिसायला लागले आहेत. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वराठी येथे जेट्टीचे काम मोठ्या थाटामाटात पूर्ण झाले. नागरिकांना वाटले की आता सोय होईल, पण हा आनंद फार काळ टिकला नाही. अवघ्या एका वर्षात या जेट्टीच्या कामाला मोठे तडे गेलेत, सिमेंट निखळू लागलेत आणि लोखंडी सळ्या उघड्या पडल्यात. हे पाहून एकच प्रश्न पडतो, हे काम विकासासाठी होतं की केवळ कंत्राटदाराचं घर भरण्यासाठी? मिळालेल्या माहितीनुसार या जेट्टीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले, पण धक्कादायक बाब ही की या कामात ठेकेदार, संबंधित अधिकारी आणि काही राजकीय व्यक्तींची मोठी मिलीभगत असल्याची चर्चा आता तालुक्यात रंगू लागलीय. निकृष्ट साहित्य वापरून कामाचा खर्च वाचवला गेला आणि जनतेच्या जीवाशी खेळ मांडला गेला, असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. वराठीच्या सुज्ञ नागरिकांनी या संदर्भात अनेक वेळा तक्रारी केल्या, मात्र ज्यांच्याकडे या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी होती ते महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी मात्र कुंभकर्णी झोपेत आहेत. तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय की या भ्रष्टाचारात अधिकाऱ्यांचेही हात ओले झाले आहेत? हा मोठा प्रश्न उपस्थित होते. स्थानिक नागरिक म्हणतात की आम्ही या जेट्टीची अनेक वर्ष वाट पाहिली, पण पहिल्याच पावसाळ्यात जर ही अवस्था असेल तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती आहे. लोकशाहीत जनतेच्या पैशाची ही लूट अजून किती दिवस चालणार? प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करायला हवी, अशी मागणी नागरिकांमधून होते.